नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अपंगाचा दाखला, दिव्यांग दाखला कशा पद्धतीने काढतात याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. जे उमेदवार दिव्यांग आहेत तर अशा उमेदवारांना 40% पेक्षा जास्त प्रमाणात अपंग असलेले उमेदवार तर त्या उमेदवारांनी सुरुवातीला अपंगाचा दाखला काढून त्यासाठी पेन्शनसाठी अर्ज करायचा आहे. तर त्यासाठी अपंगच दाखला कशा पद्धतीने काढायचा आहे, पेन्शनला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे. जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला अपंगाचा दाखला काढून घ्यायचा आहे. ज्या व्यक्तीचं प्रमाणपत्र काढायचं आहे त्या व्यक्तीचे आधार कार्ड, रेशन कार्ड, त्या व्यक्तीचा फोटो, त्या व्यक्तीची सही किंवा डाव्या हाताचा अंगठा हे फक्त 4च डॉक्युमेंट्स लागणार आहेत. सर्वप्रथम आपल्याला UDID जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. शिवाय तुम्ही गुगल वरती UDID कार्ड असं सर्च केलं या ठिकाणी 1 नंबरची जी काही वेबसाईट येते UDID त्याच्या खाली वेबसाईट दिलेली आहे स्वावलंबन कार्ड .gov.in ही लिंक ओपन करून घ्यायची आहे. लिंक ओपन केल्यानंतर 1 नंबरला एक बटन दिसतंय अप्लाय फॉर UDID कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी अप्लाय फॉर UDID याच्यामध्ये 4 बटन दिसतात ते वाचून घ्यायचे. 1 नंबरचा पर्याय सिलेक्ट करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी चूज रिजनल लँग्वेज या ठिकाणी तुम्ही तुमची जी काही बोलीभाषा आहे ते तुम्ही निवडायचं आहे. आपण महाराष्ट्रात राहतो याचा अर्थ आपली रिजनल लँग्वेज मराठीच असेल तर या ठिकाणी मराठी निवडायचं आहे. आणि या ठिकाणी ऍप्लिकंट फुल नेम अर्जदाराचे पूर्ण नाव आधार कार्ड वरती ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने टाईप करायचं आहे. उमेदवाराचे नाव टाईप केल्यानंतर मराठीमध्ये तुमचं नाव ऑटोमॅटिक येईल. जर याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक किंवा नाव येत नसेल त्याच्या पुढील एडिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव मराठीमध्ये योग्यरित्या किंवा व्यवस्थित टाईप करून घेऊ शकता. नाव टाईप करून खाली उमेदवाराच्या वडिलांचे नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर उमेदवाराच्या आईचं नाव टाईप करायचं आहे. या ठिकाणी एक मोबाईल नंबर द्यायचा आहे तुम्हाला. त्या मोबाईल नंबरवरती तुमचे अपडेट्स वगैरे येतील तर या ठिकाणी तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर द्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला हवा असेल तर ईमेल आयडी देऊ शकता, त्याची काही गरज नाही, मॅन्डेटरी नाहीये. ऍप्लिकंट डेट ऑफ बर्थ या ठिकाणी अर्जदाराचे जन्मतारीख, त्याच्या शाळा सोडल्याचे दाखला किंवा जन्माचा दाखला याच्यावरती जी काही असेल तीच जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. जर आधार कार्ड वरती जन्मतारीख चुकीची लागली असेल तर ती टाकायची नाहीये. जन्मतारीख टाईप करून कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे. जेंडर निवडायचं आहे. रक्तगट माहिती असेल तर रक्तगट निवडायचा आहे. रिलेशन विथ पर्सन अर्जदार जर स्वतः असेल तर सेल्फ करायचं आहे. वडील अर्ज करत असेल तर फादर निवडायचं आहे. त्या ठिकाणी जर फादर केलं तर या ठिकाणी ऑटोमॅटिक वडिलांचं नाव येईल. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा टाकायचा आहे. या ठिकाणी फोटो उमेदवाराचा फोटो अपलोड करायचा आहे. सही किंवा अंगठा अपलोड केल्यानंतर स्क्रोल खाली यायचं आहे. या ठिकाणी ऑप्शनल डिटेल्स आहेत, भरा अथवा न भरा हरकत नाही. आयडेंटिटी प्रूफ या ठिकाणी आधार कार्ड निवडायचं आहे आणि आयडेंटिटी प्रूफ या ठिकाणी स्कॅनिंग करून अपलोड करायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे आयडी प्रूफ JPG किंवा PDF कोणत्याही पद्धतीत चालेल. 10 ते 500 KB च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आधार कार्ड अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे. आधार नंबर टाईप करून आय ऍग्री टू शेअर आधार इन्फॉर्मेशन विथ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट टिक लावायचं आहे. त्यानंतर नेचर ऑफ डॉक्युमेंट्स ऍड्रेस या ठिकाणी पत्त्याच्या पुराव्यासाठी फक्त रेशन कार्डच अपलोड करायचं आहे. आणि या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड करून खाली या ठिकाणी तुमचा पत्ता टाईप करायचा आहे. पत्ता टाईप करून या ठिकाणी राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि गावाचं नाव निवडायचं आहे. आणि या ठिकाणी तुमचा पिनकोड नंबर सुद्धा टाईप करायचा आहे. या ठिकाणी डिसेबिलिटी टाईप मध्ये चूज डिसेबल टाईप मध्ये क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी ब्लाइंडनेस, लो विजन, हिअरिंग इम्पेअर्ड जे काही असेल ते तुम्ही निवडू शकता. जर एक असेल तर एकच निवडून बाजूला क्लिक करायचं आहे. डिसेबिलिटी ड्यू टू कशामुळे झालंय हे निवडायचं आहे. असेल तर याच्यावर काही निवडा, अन्यथा नाही निवडलं तरी चालेल. जन्मापासून आहे असेल तर येस निवडायचं आहे, अन्यथा नो निवडायचं आहे. आणि या ठिकाणी हॉस्पिटल फॉर असेसमेंट इश्यू UDID कार्ड UDID कार्ड देण्यासाठी जे काही शासनाने दवाखाने नेमले आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी येते.
तर या ठिकाणी तुम्ही ते हॉस्पिटल निवडायचं आहे. हॉस्पिटल निवडून कॅप्चा या ठिकाणी 7+5=12 हे टाईप करून टिकमार्क लावून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट करताच या ठिकाणी तुमचा फॉर्मचं प्रिव्ह्यू होईल. तुमचा फॉर्म दिसेल. त्याच्यामध्ये सर्व भरलेली माहिती, नावाचं स्पेलिंग, जन्मतारीख, सर्व माहिती बरोबर आहे का एक चेक करून खात्री करून घ्यायची आहे. अपलोड केलेले डॉक्युमेंट सुद्धा व्ह्यू करून खात्री करून घ्यायची आहेत बरोबर आहेत का. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर फायनल सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लगेच गडबड करायची नाही, थोडा वेळ थांबायचं आहे. थांबल्यानंतर त्याची रिसिप्ट येईल. या ठिकाणी थँक्यू असा मेसेज येईल. तर या ठिकाणी तुमचा एनरोलमेंट नंबर जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि डाउनलोड ऍप्लिकेशन याच्यावरती क्लिक करून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड रिसिप्ट याच्यावरती क्लिक करून रिसिप्ट डाउनलोड करायचे आणि याच्या प्रिंटआउट्स घेऊन तुम्हाला शासकीय रुग्णालयानं किंवा नेमून दिलेल्या रुग्णालयाने ज्या काही तारखा किंवा वार निवडले असेल त्या वारी जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. प्रिंटआउट घेऊन तुमचा हा नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे. भविष्यात तुम्हाला त्याच्याबद्दल स्टेटस चेक करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी जो काही अर्ज भरायचा असतो त्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. मित्रांनो, ऍप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी ट्रॅक युअर ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच ट्रॅक युअर ऍप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहेत. त्यापैकी कोणत्याही एका याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्मचा स्टेटस चेक करू शकता. या ठिकाणी मोबाईल नंबर आहे, आधार नंबर आहे, UDID नंबर आहे किंवा एनरोलमेंट नंबर आहे. मोबाईल नंबरवरून चेक केल्यानंतर या ठिकाणी एनरोलमेंट नंबर तुमचा ऍप्लिकेशन स्टेटस ओपन होईल. ऍप्लिकेशन स्टेटस जस्ट आपण या ठिकाणी सबमिट केलंय, त्यामुळे या ठिकाणी ऍप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड असं या ठिकाणी स्टेटस दाखवतोय. ज्या दिवशी तुमचं प्रमाणपत्र तयार होईल त्या दिवशी या ठिकाणी UDID कार्ड जनरेटेड दाखवेल आणि या ठिकाणी UDID कार्ड नंबर सुद्धा येईल. अपंगाचा दाखला काढून झाल्यानंतर तुमच्या जवळील असलेल्या महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला पेन्शनसाठी आवश्यक असणाऱ्या डॉक्युमेंटची पूर्तता करायची आहे. ते तुम्हाला पेन्शनचा अर्ज भरून देते. पेन्शनचा अर्ज भरून दिल्यानंतर तुमचा प्रस्ताव तहसील ऑफिसमध्ये मंजूर होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जे उमेदवार यापासून वंचित आहेत, ज्यांच्यापर्यंत अजूनही माहिती पोहोचली नाही, तर अशा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. दिव्यांग असणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना याचा लाभ होऊ शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.